नमस्कार. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांतीचा सण जवळ आलाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीला स्त्रियांनी कुठले नियम पाळावे, कुठल्या गोष्टी कराव्या, कुठल्या गोष्टी करू नयेत याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यावर्षी म्हणजे 2026मध्ये मकर संक्रांती ही 14 जानेवारी वार बुधवार या दिवशी असणार आहे. तर मकर संक्रांती हा फक्त सूर्याचे उत्तरायण दाखवणारा दिवस किंवा सण नाही, तर तो आपल्याला आरोग्य, समृद्धी आणि आनंदाचे महत्त्वाची आठवण करून देतो. या दिवशी पारंपरिक नियम पाळल्याने केवळ धार्मिक आशीर्वाद मिळतात असे नाही, तर मन, शरीर आणि कुटुंबाची एकत्रता टिकून राहते. चला तर मग ह्या दिवशी श्रद्धा, उत्साह आणि प्रेम यांचा अनुभव घेऊन सण आनंदात साजरा करूया. मकर संक्रांती हा सण सूर्यदेवाला अर्पण करण्याचा खास दिवस आहे, ज्यामध्ये स्त्रियांनी काही नियम पाळणे पारंपरिक व धार्मिकदृष्ट्या देखील महत्त्वाचे आहे. जसं की सकाळी लवकर उठून सूर्यदर्शन करणे आवश्यक आहे. या दिवशी गंगेचे किंवा कुठल्याही पवित्र जलाने स्नान करणे शुभ मानले जाते. घरात साफसफाई करणे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करणे तितकेच आवश्यक आहे. सूर्यदेवाची पूजा करताना तांदूळ, गूळ आणि फुले अर्पण केली जातात. सूर्यप्रकाशात काही वेळ उभे राहणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उपवास ठेवणे किंवा अंशतः उपवास करणेही पारंपरिक नियमामध्ये समाविष्ट आहे. गोडाचे पदार्थ जसं की तिळाचे लाडू तयार करणे आणि कुटुंबासह वाटप करणे ह्यामुळे देखील आपल्याला संपन्नता वाढते. सूर्यास्त पाहणे आणि घरातील कचरा न साचवता नष्ट करणे, वातावरण स्वच्छ ठेवणे, काळे किंवा काळसर कपडे परिधान करणे टाळावे आणि शक्यतो शुभ रंग परिधान करावेत. भिक्षाटन करणे, गरजूंना मदत करणे आणि सकारात्मक विचार ठेवणे ह्यामुळे मानसिक शांती व पुण्य मिळते. संक्रांतीला एखाद्या नदीकाठी किंवा तलावाजवळ जाऊन हात धुणे, जमिनीवर थेट बसून पूजा करणे व श्रद्धा, विश्वासाने सर्व नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. ह्या सणाचा धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ जपण्यासाठी स्त्रियांनी ह्या सर्व नियम पालन करणे महत्त्वाचे मानले जाते. मकर संक्रांत हा सण सूर्याच्या उत्तरायणाचा प्रारंभ दर्शवतो. या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा, आरोग्य आणि समृद्धी वाढावी यासाठी काही पारंपरिक नियम पाळले जातात. तर आधी संक्रांतीचा शुभ मुहूर्त पाहूया. दुपारी 3:13 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर पुण्यकाल दुपारी 3:06 ते सायंकाळी 5:50 असणार आहे. तर महापुण्यकाल हा दुपारी 3:13 ते 4:58 असणार आहे. हा सर्वोत्तम वेळ मानला जातो, ज्यामध्ये आपण स्नान, दान आणि पूजा करू शकतो. तर आता 20 नियम आपण एकाखाली एक पाहूया. तर सकाळी लवकर उठून स्नान करणे. सकाळी उशिरा उठणे टाळावे आणि सूर्य उगवण्यापूर्वी उठून स्नान करणे शुभ मानले जाते. यामुळे शरीर व मन स्वच्छ राहते आणि संक्रांतीच्या दिवशी सकारात्मक ऊर्जा मिळते. पवित्र जलाने स्नान केल्याने आरोग्य टिकते आणि देवी देवतांना समाधान मिळते. 2. तिळगुळ दान करावे. तीळ व गूळ हे पौष्टिक असून देवाला अर्पण केल्याने घरात समृद्धी आणि सौभाग्य वाढते. गरजूंना दान केल्याने पुण्य मिळते आणि समाजात सहकार्य व प्रेम वाढते. 3. काळे किंवा गडद रंगाचे वस्त्र परिधान करणे. हे नियम त्या पारंपरिक कारणामुळे आहे की काळा रंग वाद व नकारात्मक ऊर्जा टाळतो, परंतु बहुतेक ठिकाणी शुभ व रंगीत वस्त्र परिधान करणे अधिक योग्य मानले जाते, जे आनंद आणि उत्साह वाढवतात. 4. सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. सूर्याला पाणी, तांदूळ, फुले व गूळ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आरोग्य, संपन्नता व ज्ञानात वाढ होते. सूर्याचा आशीर्वाद कुटुंबात सुरक्षित ठेवतो. 5. घर स्वच्छ ठेवणे. सणाच्या दिवशी घर स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. स्वच्छ घरात सकारात्मक ऊर्जा व आनंद टिकतो. घर स्वच्छ असल्यास देवताही प्रसन्न होतात आणि कुटुंबातील आरोग्य व समृद्धी वाढवते. गोड बोलावे, वाद टाळावेत. सणाच्या दिवशी वाद, राग, चिडचिड किंवा नकारात्मक विचार टाळावे.
गोड बोलणे आणि प्रेमाने वागणे कुटुंबातील संबंध मजबूत करतो आणि वातावरण देखील आनंदी ठेवतो. गरजूंना अन्नदान करणे. मकर संक्रांतीच्या काळात गरजूंना अन्न, गोड किंवा पैसे दान करणे अत्यंत पुण्याचे मानले जाते. यामुळे समाजात सहकार्य वाढते आणि स्वतःला देखील मानसिक समाधान मिळते. 8. देवाला तीळ, गूळ, बाजरीची भाकरी यांचा नैवेद्य दाखवणे. देवतांना नैवेद्य दाखवल्याने घरात समृद्धी आणि आरोग्य वाढते. बाजरीची भाकरी पारंपरिक अन्न असून सूर्यदेवाला देखील अर्पण करणे शुभ मानले जाते. 9. तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. तिळाच्या तेलाचा दिवा घरात शुभता व सकारात्मक ऊर्जा वाढवतो असे मानले जाते. प्रकाश देण्याने वातावरण उजळते व घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते. विवाहित महिलांनी सौभाग्याची काळजी घ्यावी. विवाहित महिलांनी आपल्या पतीचे सौभाग्य आणि कुटुंबाच्या कल्याणाची काळजी घेणे गरजेचे आहे. यामुळे कुटुंबात सुख, समृद्धी व प्रेम टिकते. 11. नवीन कामाची सुरुवात करणे. मकर संक्रांतीला नवीन काम, व्यवहार किंवा प्रकल्प सुरू करणे शुभ मानले जाते. यामुळे नवीन सुरुवातींना यश मिळते आणि अडथळे देखील कमी होतात. 12. सूर्यास्तानंतर दान टाळावे. सायंकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर दान देणे टाळावे, कारण पारंपरिकदृष्ट्या या वेळेला शुभता कमी मानली जाते. 13. नकारात्मक विचार टाळावेत. सणाच्या दिवशी मनात नकारात्मक विचार ठेवणे टाळावे. सकारात्मक विचार केल्याने घरात आनंद आणि शांती टिकते. 14. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या आशीर्वाद संपन्नता, आरोग्य आणि कुटुंबातील सुख वाढवते. 15. पती-पत्नीमध्ये समजूतदारपणा ठेवणे. सणाच्या दिवशी पती-पत्नीमध्ये समजूतदारपणा व प्रेम टिकवणे गरजेचे आहे. यामुळे घरात सुख, शांती, नातेसंबंध टिकून राहतात व मजबूत देखील होतात. 16. मुलांना संस्काराची शिकवण द्यावी. सणाच्या दिवशी मुलांना चांगले संस्कार शिकवणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचे मन सकारात्मक बनते आणि संस्काराची परंपरा पुढे जाते. 17. थंड पदार्थ टाळावेत. मकर संक्रांतीच्या काळामध्ये थंड पदार्थ टाळणे गरजेचे आहे, कारण संक्रांतीच्या दिवशी उबदार व पोषणयुक्त अन्न आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. 18. उबदार अन्न सेवन करावे. गरम व पोषणयुक्त अन्न घेणे शरीरासाठी कधीही आवश्यक आहे. उबदार अन्न पचनास मदत करते आणि शरीरात ऊर्जा टिकवून ठेवते. 19. देवपूजेनंतरच भोजन करावे. सणाच्या दिवशी देवपूजा करूनच भोजन करणे शुभ मानले जाते. यामुळे आशीर्वाद मिळतात आणि घरात समृद्धी टिकते. 20. दिवस आनंदात व श्रद्धेने साजरा करावा. संपूर्ण दिवस आनंदात, उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा करणे महत्त्वाचे आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकते आणि सणाचा व सांस्कृतिक अर्थ जपला जातो. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.